डायरेक्ट इनडायरेक्टचा पुढचा पॉईंट आहे आपला इम्परेटिव्ह सेंटेन्स. बघा आपण पहिलं सेंटेन्स घेतलं ॲसर्टिव्ह. ॲसर्टिव्ह सेंटेन्सचं डायरेक्ट टू इनडायरेक्ट शिकलो आपण. त्यानंतर शिकलो आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स डायरेक्ट टू इनडायरेक्ट. इंट्रोगेटिव्हमध्ये आपण दोन्ही क्वेश्चन बघितले, कुठला डब्ल्यूएच बघितला आणि एक येस नो टाईप बघितला. दोघांचा आपण डायरेक्ट टू इनडायरेक्ट घेतलं. तिसरा पॉईंट आहे तो म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्सचं डायरेक्ट टू इनडायरेक्ट. आता इम्परेटिव्ह सेंटेन्स काय, तो V1ने सुरू होणार. तो माहिती असेल ते V1ने आपण सुरुवातीला शिकलो टेन्समध्ये. गो देअर, स्टँड अप, कॉल मी, हेल्प मी, ठीक आहे, हे सगळे V1ने सुरू होणारे इम्परेटिव्ह सेंटेन्स असतात. आता यांचं डायरेक्ट टू इनडायरेक्ट करायचं तर काय करायचं असतं, खूप सोपं आहे. सर्वात महत्त्वाचं की वाक्याचा भाव समजायचा असेल तुम्हाला आधी, म्हणजे वाक्यात काय एक्सप्रेस करतोय तो ते आधी जाणून घ्यावं लागेल तुम्हाला. आणि जर तुम्हाला ते समजलं त्यानुसार तुमचा रिपोर्टिंग वर्ब येईल. म्हणजे वाक्यामध्ये रिक्वेस्ट आहे, ऑर्डर आहे, कमांड आहे, अर्ज आहे, बेग आहे का, थ्रेटन आहे का, वॉर्न आहे म्हणजे का धमकी दिली आहे का, ऑर्डर केली आहे, याचा तुम्हाला आधी ते संदर्भ समजून घ्यावा लागेल आणि त्यानुसार तुम्हाला रिपोर्टिंग वर्ब जोडावं लागेल. मग रिपोर्टिंग वर्ब कुठले येतील, याच्यात भरपूर येऊ शकतात, भरपूर 100, 200, 500 भरपूर वर्ब आहे, कुठलाही येऊ शकतो. पण तुम्हाला त्या वाक्याच्या सेन्सनुसार त्याला ओळखावं लागेल. बघा कुठले आहेत ते, रिक्वेस्ट असेल, जर रिक्वेस्ट केली असेल तर, त्यानंतर असेल ऑर्डर, वॉर्न, थ्रेट, टेल, ॲडवाइस, फॉरबिड, इंट्रीट, अर्ज, आस्क, बेग, कमांड, कुठला एक वर्ब येईल. पण तो कुठलाही एका वाक्यात असं काही फिक्स नाही, ते वाक्य आपण ओळखूया. म्हणजे एखादा पोलिसमॅन जर तुम्हाला सांगतोय तर तो ऑर्डर देतोय, एखादा एम्प्लॉय जर मॅनेजरशी बोलतोय तो रिक्वेस्ट करतोय, म्हणजे त्या वाक्याचं गांभीर्य आपल्याला समजल्यानंतर या वर्बचं सिलेक्शन करायचं असतं. ठीक आहे. नंबर नेक्स्ट याच्यामध्ये कंजंक्शन. आपण ॲसर्टिव्ह सेंटेन्समध्ये कंजंक्शन कुठलं शिकलो, दॅट. इंट्रोगेटिव्ह डब्ल्यूएचमध्ये कुठलं शिकलो, WHS. आणि येस नो टाईपमध्ये काय होतं, इफ किंवा वेदर होतं. यामध्ये इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये दोन कंजंक्शन येतात, एक टू आणि एक नॉट टू. हे बघा, टू आणि एक नॉट टू. कुठलं येईल तर जर वाक्य पॉझिटिव्ह असेल तर टूचा वापर करायचा, वाक्य पॉझिटिव्ह असेल तर हे प्लस वाक्यासाठी म्हणजे पॉझिटिव्ह वाक्यासाठी टूचा वापर करायचा. आणि जर वाक्य निगेटिव्ह असेल, निगेटिव्ह कसं, डोंट स्टँड देअर, डोंट गो देअर, डोंट स्मोक हिअर, डोंट टॉक लाऊडली, त्यासाठी नॉट टूचा वापर करायचा. म्हणजे निगेटिव्ह वाक्य असेल इम्परेटिव्ह सेंटेन्स, डोंट वालं तर नॉट टूचा वापर करायचा, आणि पॉझिटिव्ह असेल तर टूचा वापर करायचा. क्लिअर. यामध्ये तेच आपले तेच रूल, ते सिच्युएशनल वर्ड्स बदलतील, टेन्स बदलेल, जर असेल पुढे दुसरं वाक्य जोडलेलं तर सेम थिंग ॲज इट इज सगळे बदल होतील. ठीक आहे. ते आपलं इम्परेटिव्ह सेंटेन्सचं डायरेक्ट टू इनडायरेक्ट नरेशन. वर्ब काळजीने बघा, यांचा जो वापर आहे तो वाक्याचा संदर्भ ओळखल्यानंतरच ओळखता येईल. ठीक आहे. म्हणजे असं आपल्याला सांगता नाही की कमांडचा वापर करायचा की रिक्वेस्ट, अजिबात नाही. ते वाक्य बघू आपण, त्यात काय सांगतोय, तो पार्डन म्हणतोय का, तो बेग म्हणतोय का, थ्रेट म्हणतोय का, वॉर्न म्हणतोय, ते बघावं लागेल. बघा हे काही वाक्य आहेत जे आलेले इतर परीक्षांना. हे पहिलं वाक्य, कॉल द विटनेस, सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये, हे असिस्टंट कमांडंटचं वाक्य आहे. हे सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आहे, सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये, डबल सिंगल दोन्ही चालतात इथं. कॉल द विटनेस असं म्हटलं आहे. आणि म्हटलं ते सेट द जज, जज म्हटला कॉल द विटनेस, विटनेसला बोलवा. हा कॉल V1 आहे माझा, हा V1 म्हणजे माझा इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. कॉल द विटनेस, सेट द जज. मग आता जरा स्वतःला विचारा, जज काय रिक्वेस्ट करताय का की बाबा त्याला बोललो, ॲडवाईस देतात का, नाही, ते ऑर्डर देतात किंवा एक कमांड देतात. मग तुम्ही ऑर्डर आणि कमांड दोघांपैकी एक कुठलाही वर्ब तुम्ही इथे निवडू शकतात. म्हणून बघा मी जज कमांडेड, इथं ऑर्डर पण चालेल पण रिक्वेस्ट नाही येणार, अर्ज नाही येणार, ठीक आहे, थ्रेटन नाही येणार, वॉर्न नाही येणार, सजेस्ट नाही येणार. इथं ते कमांड करतात किंवा ते ऑर्डर करतात. द जज कमांडेड. आता बघा इथे मी टू जोडला, हा टू. आता टू का जोडला, कारण हे जे वाक्य इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे कॉल द विटनेस, हे वाक्य पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे, निगेटिव्ह नाही आहे, म्हणून मी टू जोडला. ठीक आहे. टू जोडला, पुढे ॲज इट इज कॉल द विटनेस. इथं काहीच बदलणार नाही. टू नंतर V1 येतो, याचं कॉल नाही होणार, याचं कॉल्ड नाही होणार, टू नंतर V1 येतो. हां, पुढे जर सिच्युएशनल वर्ड्स असते ते बदलले असते, धिसचं दॅट, टुडेचं दॅट डे, टू नाईटचं दॅट नाईट, ठीक आहे, पण तसं काहीच नाही आहे. किंवा याला जर दुसरं वाक्य जोडलं असतं त्याचा टेन्स बदलला असता, पण याचा बदलला नाही. टू कॉल V1 झालं, हे झालं सिम्पल सेंटेन्स. ठीक आहे. तर हे होतं आपलं डायरेक्ट स्पीच, हे झालं इनडायरेक्ट स्पीच, कमांडेड. दुसरं की बघा, ही सेड बी क्वाईट अँड लिसन टू माय वर्ड्स. तर म्हणतो बी क्वाईट अँड लिसन टू माय वर्ड्स. आता हा आहे ना अर्ज करतोय, म्हणजे कळकळीची विनंती करतो, बाबा शांत बसा आणि ऐका मला. मग याच्यामध्ये रिक्वेस्ट आहे ना, आणि अर्ज शब्द वापरतो मी, अर्ज. ही अर्ज म्हणजे कळकळीची विनंती करणे की बाबा तुम्ही देम. आता देम कसं आला इथं, तर आपल्याला काल्पनिक घ्यायचं आहे की त्याने त्यांना सांगितलं की, किंवा तुम्हाला यू पण येऊ शकतो येतो, ही अर्ज यू, तुम्हाला सांगितलं, त्यांना सांगितलं, कोणीतरी घ्यावा लागेल इथं. कारण इथं म्हणतो ना तो बी क्वाईट अँड लिसन टू माय वर्ड्स, म्हणजे अपेक्षा करा की तिथं लिस्नर कोणीतरी आहे, मग कोणीतरी इथं घ्यावं लागेल म्हणून देम घेतला. इथं
देम होईल, यू होईल, हर होईल, कुठलाही एक येईलच पण आपल्याला इथं लिस्नर कुठलाही येईल. तुम्ही प्रिया लिहा, राधा लिहा, अमोल लिहा, काही लिहा. सो ही अर्ज देम टू बी क्वाईट अँड लिसन टू हीज वर्ड्स. माय वर्ड्स झालं हीज वर्ड. का? कारण तो सब्जेक्ट ही आहे आणि इथं टू आहे बघा. टू नंतर हा V1 लागला, टू जोडला मी इथं. का टू जोडला कंजंक्शन? कारण वाक्य पॉझिटिव्ह आहे. बी क्वाईट अँड लिसन टू माय वर्ड्स केअरफुली. क्लिअर? तिसरं वाक्य बघा. द प्रिन्सिपल सेड टू मी डोंट स्टँड अगेन्स्ट द वॉल. द प्रिन्सिपल सेड टू मी. आता डोंट स्टँड अगेन्स्ट द वॉल म्हणजे काय? आपण असे पाय भिंतीला असे पाय लावून उभं राहायचे. तर तेव्हा शिक्षक आपल्याला ओरडा मारायचे. द प्रिन्सिपल सेड टू मी डोंट स्टँड अगेन्स्ट द वॉल. आता एका रिक्वेस्ट असेल का प्रिन्सिपल इथून पाया पडते, बाबा तू तसं नको उभा राहू तिथं. नाही, तर ते काय करतील? ऑर्डर करतील ते. द प्रिन्सिपल ऑर्डर्ड मी. त्याने मला ऑर्डर केली. काय? मग आता इथं बघा मी जोडलाय कंजंक्शन नॉट टू. निगेटिव्ह वाक्यात डोंट, म्हणून मी तर नॉट टू स्टँड अगेन्स्ट द वॉल. क्लिअर आहेत का? म्हणून हे झालं ऑर्डर्ड, हा झाला माझा V2. इथे V2 आहे सेड, हा V2 झाला ऑर्डर्ड, नॉट टू स्टँड अगेन्स्ट द वॉल. पुढचं वाक्य बघा. माय फ्रेंड सेड टू मी प्लीज ॲक्सेप्ट दिस इन्व्हिटेशन. मग माय फ्रेंड इंट्रीटेड मी म्हणजे त्याने अगदी मनाने मला विनवणी केली, अगदी कळकळून त्याने विनवणी केली की बघ इंट्रीट मी. इंट्रीट करणे, ट्रीट म्हणतो मग ट्रीटमेंट. इंट्रीट वर्ब आहे हा. तो म्हणतो की बा रिक्वेस्टच आहे ती पण मनाने. माय फ्रेंड इंट्रीटेड मी टू ॲक्सेप्ट दॅट इन्व्हिटेशन. दिस इन्व्हिटेशन झालं दॅट इन्व्हिटेशन आणि टू ॲक्सेप्ट, टू जोडला मी कंजंक्शन इथं आणि हे ॲक्सेप्ट आहे इथं V1. ठीक आहे. मग आता हे कसं ओळखायचं? हे इंट्रीट, ऑर्डर, अर्ज, कमांड वाक्याच्या संदर्भानुसार 4 पर्यायामध्ये जरा डोकं लावायचं की कुठला वर्ब इथं येऊ शकतोय. तुम्हाला 4 पर्याय अवेलेबल आहे, त्यानुसार तुम्ही थिंक करू शकतात की हा इथं रिक्वेस्ट येईल, इथं ॲडवाईस येईल. डॉक्टर जर पेशंटला म्हणतोय ॲडवाईस आहे, लॉयर पेशंटला म्हणतो ॲडवाईस आहे. अप्पर हायरार्कीची जी लोक आहेत म्हणजे वरच्या लेवलची पोझिशननुसार ते खालच्या लोकांना ऑर्डर करणार, रिक्वेस्ट करणार नाही. करताय? तर ते वाक्याच्या गांभीर्यानुसार आपला वर्ब येईल. कमांड, ऑर्डर, रिक्वेस्ट, थ्रेट, जे काय असेल ते. पण 4 पर्याय त्याच्यावरती नजर टाकायची. टेल पण येईल. ठीक आहे. मग अर्ज पण येईल, इंट्रीट पण, रिक्वेस्ट पण येईल, आस्क पण येईल. ते बघायचं की काय येईल त्यामध्ये. क्लिअर? तुम्ही रूल लिहून घ्या, हे 4ही वाक्य लिहून घ्या. मग आपण याच्यानंतर आयोगाला आलेले प्रश्न बघूया. बघा इम्पेरेटिव्ह सेंटेन्सवरती आलेले प्रश्न घेऊया. पहिला प्रश्न आहे कंबाईन 2019ला. कंबाईन 2000 प्रश्न, कंबाईन 18चा प्रश्न आहे. 56 नंबरचं पेज आहे, 56 नंबरचं पेज आहे. त्यातील 77 नंबरचा प्रश्न आहे. 56ला 77 नंबरचा प्रश्न आहे. पहिला आहे द स्टुडंट सेड शॅल वी ब्रिंग द बुक अगेन टुमॉरो सर. दुसरं वाक्य आहे कम आउट ऑफ द बिल्डिंग सेड द इन्स्पेक्टर. हे वाक्य वाचायचं आपल्याला, हे वाक्य लिहायचं. दुसरं वाक्य ॲक्च्युली आपल्याला लिहायचं आहे. पहिलं वाक्य इम्परेटिव्ह नाही आहे, पहिलं इंट्रोगेटिव्ह आहे, दुसरं इम्परेटिव्ह आहे. उत्तर राहू द्या साईडला, आधी समजून घ्या. बघा पॅटर्न काय आहे. त्याने 2019चा पॅटर्न बघितला आपण राज्यसभा 2019चा. राज्यसभा 2019चा 4 वाक्य होते. जेनेचे 4 वाक्य होते आणि खाली इनडायरेक्ट स्पीचचे 4 वाक्य होते एका मार्गाला. आता इथं बघा कंबाईन PSIST याला 2 वाक्य दिले आणि खाली 2 वाक्य दिले. म्हणजे बघा टाइम कन्झ्युमिंग. म्हणून मी म्हणतो की 2019चा पॅटर्न डोक्यात ठेवा. एक वाक्य येत नाही आपल्याला, असे 2 3 वाक्य येत आहेत. आपल्या टेस्ट पेपरमध्ये पण असं असणार आहे. आपण दुसरं वाक्य वाचून दुसऱ्या वाक्याचं उत्तर आधी शोधू. कम आउट ऑफ द बिल्डिंग सेड द इन्स्पेक्टर. आता बघा कम हा V1 आहे, हे झालं माझं इम्परेटिव्ह सेंटेन्स. आता इन्स्पेक्टर बोलला इथं कम आउट ऑफ द बिल्डिंग सेड द इन्स्पेक्टर. मग आता पहिल्या ए मधला आपण ऑप्शन बघू. दुसरं द इन्स्पेक्टर ऑर्डर्ड हिम टू कम आउट ऑफ द बिल्डिंग. होऊ शकतं, ऑर्डरच करेल तो. दुसरं द इन्स्पेक्टर बेग्ड हिम टू कम आउट ऑफ बिल्डिंग. आता इन्स्पेक्टर बेग म्हणजे काय? विनवणी करणे. विनवणी करेल का? पाया पडेल का? तो या बाहेर मारेल तो घरात जाऊन. तर दुसरं होणार नाही. तिसरं द इन्स्पेक्टर इन्व्हायटेड हिम. आता इन्स्पेक्टर याचं का ॲनिव्हर्सरी का लग्नाची इन्व्हाइट करायला नाही, ऑर्डरच होईल. म्हणजे माझं उत्तर 1 आहे. तर तुम्ही फक्त दुसरं वाक्य आणि दुसरं उत्तर लिहून घ्या. पण पहिल्या वाक्याचं थोडं संदिग्ध आहे. पहिलं उत्तर एकच आहे ए, पण तो संदिग्ध प्रश्न आहे थोडा. मला थोडा डाऊट आहे याच्यावरती. मी खूप रिसर्च केला, स्टडी केला, मला नाही मिळालं हे कुठं आहे. तर बघा द स्टुडंट सेड शॅल वी ब्रिंग द बुक अगेन टुमॉरो सर. आता शॅलचं वूड आणि शूड होतं. याने काय केलेलं आहे इथं वेअर टू दिलेला आहे. वेअर टू ब्रिंग याचा शोध लागला नाही अजून, तरी माझा शोध सुरूच आहे. सगळे ऑक्सफोर्डचे पुस्तकं म्हणा, सगळे संदर्भ पुस्तकं जेवढे सगळे उलटे मारलेत मी. असं काही पॅटर्न नाही सापडलेला मला, म्हणून हा संदिग्ध प्रश्न मला वाटतोच आहे. द स्टुडंट आज द टीचर इफ दे वूड पाहिजे होतं. इफ दे वूड ब्रिंग द बुक अगेन द नेक्स्ट डे. इथं वेअर टू ब्रिंग द बुक. आता वेअर टू म्हणणार आणि नेक्स्ट डे म्हणणार, हा काही सेन्सच जुळत नाही आहे.
तुम्ही जरा स्वतःला विचारा हा प्रश्न. वेअर टू लिहिलं, वेअर टू म्हणजे आपलं वर टू. ब्रिंग द बुक अगेन द नेक्स्ट डे, ते जुळलंच नाही, सेन्स जुळलं नाही, तो मला कळलं नाही. आता हा प्रश्न मला कळला नाही की वाक्य पहिलं कसं घेतलं त्याने. तिथं वूडच पाहिजे होतं, शूड नाही येणार. वूड कारण ते भविष्य सांगताय, शूड पाहिजे तेव्हा जर ते ॲडवाईस असेल तर. ठीक आहे, संदिग्ध प्रश्न आहे, याला साईडला ठेवू. आपण दुसरं वाक्य लिहूया आधी, उत्तर एकच आहे पण फायनल MPSCने दिलेलं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे बघा, पेज नंबर 223, 223 223 म्हणजे STI 2000 नाही, कृषी 2017. 223ला प्रश्न क्रमांक 30 आहे, 30. प्रश्न क्रमांक 30 आहे, 30 नंबरचा प्रश्न आहे बघा. गिव्ह ऑल द हेल्प यू कॅन. गिव्ह बघा, V1 आहे गिव्ह, इम्परेटिव्ह सेंटेन्स. पहिलं ही आस्क देम. आता देम कसं काय आलं तर बघा, जेव्हा तुम्ही बोलतात ना इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये, तिथं लिस्नर म्हणजे तिथं कोणीतरी आहेच ना, एकटा तर बोलणार नाही. मी बोललो तुम्हाला की इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये समोर कोणीतरी असतंच. मग इथं देम हिम कोणी तुम्ही घ्या, लिस्नर घ्यावाच लागेल. ही आस्क देम टू गिव्ह ऑल द हेल्प दे कुड. होईल, हे कॅनचं कोड बरोबर आहे. दुसरं लेट देम गिव्ह, हे काय उगा जागो आहे. ही आस्क देम दॅट दे शुड, अगो आहे. ही आस्क देम गिव्ह ऑल द हेल्प दे कुड. ही आस्क देम गिव्ह, इथं टू जोडला नाही आहे, इथं कंजंक्शन नाही याचं होत्या वाक्यात. उत्तर 1 आहे. ठीक आहे, नंबर नेक्स्ट क्वेश्चन आहे 223 पेज नंबर झाला आपला. 267 पेज नंबर 267. 267ला जायचं आहे. हा इंजिनिअरिंग 2016चा प्रश्न आहे. 267 267 267 पेज नंबर, त्यातील 68 नंबरचा क्वेश्चन. 68. पिक आउट द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. ही सेड टू हिम प्लीज वेट हिअर टिल आय रिटर्न. प्लीज म्हटलं याने, मग आता प्लीज आहे म्हटलं तर काय रिक्वेस्ट येईल ना, रिक्वेस्ट आलं तिथं. सो हे रिक्वेस्ट टू वेट देअर, हिअरचं देअर, टिल ही रिटर्न. रिटर्न आता इथं टिल आय रिटर्न आहे ना, इथं आय रिटर्न V1 आहे, प्रेझेंट टेन्स आहे, त्याचा पास्ट टेन्स होईल. म्हणजे तर पाहिजे मला रिटर्न, मग रिटर्न म्हणजे V2 पाहिजे, मग उत्तर आहे माझं 3. ही रिक्वेस्टेड हिम टू वेट टिल ही रिटर्न. उत्तर 3 आहे. पहिल्यामध्ये वूड आहे चुकीचं आहे, दुसऱ्यात विल आहे चुकीचं, चौथ्यात हॅड आहे चुकीचं आहे, म्हणून उत्तर माझं 3 आहे. पुढचा प्रश्न आहे बघा 270 पेज नंबरला. 270 पेज नंबरला 80 नंबरचा प्रश्न आहे. 270ला 80 नंबरचा प्रश्न आहे बघा. प्रश्न असा आहे, जॅकी सेड टू मी प्लीज डोंट टेल एनीबडी व्हॉट हॅपन. मग आता प्लीज आहे पुन्हा, मग रिक्वेस्ट असेल ना इथं. जॅकी रिक्वेस्टेड मी नॉट टू टेल एनीबडी व्हॉट हॅड हॅपन. उत्तर 4 आहे. हे सेड टोल येणार नाही याच्यामध्ये, का नाही येणार त्याचं कारण सांगतो. कारण त्याचं असं आहे की तुम्ही प्लीज म्हणतायत, ठीक आहे, मग मला क्लिअरली इंडिकेट होत आहे, की ह्या वाक्यामध्ये रिक्वेस्ट असणार आहे. मग ते सेड कसं काय होईल, जर ते रिक्वेस्ट आहे तर ती रिक्वेस्ट राहील ना ती, म्हणून तिथं उत्तर माझं रिक्वेस्टेड पाहिजे. आणि पुढे हॅड हॅपन कसं काय केलं मी, कारण तो पास्ट परफेक्ट टेन्स होईल. का बरं पास्ट परफेक्ट टेन्स होईल, कारण तो सिम्पल पास्ट टेन्स आहे बघा, तो सिम्पल पास्ट टेन्स आहे, त्याचा होईल पास्ट परफेक्ट टेन्स. आणि तुम्हाला हे सर्व वाक्य लिहून घ्यायची आहे, ॲज इट इज ते लिहून घ्या. जेवढे 4-5 वाक्य झाले तेवढे. पुढचं वाक्य घेतो मी. पुढचं वाक्य बघा, कृषीला आहे 2018ला. 226 पेज नंबर, 226 226 पेज नंबर, त्यातील 25 नंबरचा क्वेश्चन आहे. 226 त्यातील 25. द नर्स सेड टू अस प्लीज वेट आउटसाइड द रूम. प्लीज वेट आउटसाइड द रूम. आता बघा हिने प्लीज म्हटलेला ऑब्विसली रिक्वेस्ट येणारच आहे ही. मग आता त्याला खाली 4 पर्याय दिलेले आहे. द नर्स टोल्ड अस टू वेट आउटसाइड, टोल्ड अस, रिक्वेस्टेड अस, इन्स्ट्रक्टेड अस, अर्ज्ड अस. आता आपण भाव समजूया. नर्स काय सांगू शकते, आपल्याला रिक्वेस्ट करू शकते, हो. आपल्याला अर्ज पण, रिक्वेस्ट म्हणजेच अर्ज म्हणजेच काय विनवणी करू शकते की बाबा जा बाहेर, कशाला इथं आरोड्या मारतोय, हॉस्पिटल आहे. मग रिक्वेस्ट आहे, अर्ज आहे. पण एखादी असेल नर्स किती बोलेल आहे उठून हो बाहेर, इन्स्ट्रक्ट पण करेल ती. म्हणजे अर्ज म्हणजेच रिक्वेस्ट आलं आणि इन्स्ट्रक्ट पण आलं. म्हणजे मला त्यात रिक्वेस्ट पण पाहिजे, इन्स्ट्रक्ट पण पाहिजे, अर्ज पण पाहिजे. पण BCD तर उत्तर नाही आहे, मग आपण पहिला ऑप्शन वाचूया. टोल्ड पण येईल ना, शी टोल्ड अस, ती बोलली आम्हाला निघा बाहेर. म्हणजे या प्रत्येक गांभीर्याने बघाय, संदर्भ कसं जोडेल, ते रिक्वेस्ट करेल, ते ऑर्डर पण करेल, इन्स्ट्रक्ट पण करेल आणि ते टोल्ड पण करेल. ते व्यक्ती परस्पर व्हॅरी होणार आहे आणि ते किती मोठं हॉस्पिटल त्याच्यावर पण डिपेंड करतं. सरकारी दवाखान्यात गेला तर तुम्हीच त्याच्यावर ओढणार की निघेतून. जर प्रायव्हेटमध्ये गेलात ते हाकलून देतील बाहेर. तर पहिलं टोल्ड, रिक्वेस्ट, इन्स्ट्रक्ट, अर्ज 4ही इथं पॉसिबल आहे. 4ही
का? कारण 2, 3, 4 तर पॉसिबल होताच आहे, तो ऑप्शन नाही आहे. त्यामुळे म्हणजे 4ही उत्तर येतं, म्हणजे ऑल ऑफ दीज आर करेक्ट. उत्तर आहे माझं 4. क्लिअर? लिहून घ्या सगळे वाक्य. यानंतर आपण बघूया पुढचं लेट्सचं वाक्य काय असतं. पुढचा पॉईंट आपला डायरेक्ट इनडायरेक्टचा, तो म्हणजे लेटच्या वाक्याचं डायरेक्ट इनडायरेक्ट. आता लेट म्हणजे काय? V1. लेट हा V1 आहे. मग V1च्या वाक्याने सुरुवात होते, ते म्हणजे कुठलं? इम्परेटिव्ह सेंटेन्स. मग इम्परेटिव्ह सेंटेन्स आपण शिकलो ना आता. येस, इम्परेटिव्ह सेंटेन्सचा नियम वेगळा आहे आणि लेट्सच्या वाक्याचा नियम वेगळा आहे. आता लेट्स म्हणजे काय? लेट्स, LETS म्हणजे लेटस. आणि लेटस म्हणजे कोण? आपण. मी असं, चला आता आपण फिरायला जाऊया, लेटस गो. चला आपण चहा घेऊया, लेट्स हॅव टी. चला आपण जेवण करूया, लेट्स हॅव डिनर. चला आपण गप्पा मारूया, लेट्स हॅव डिबेट. चला मी एक विचार करतो, लेट मी म्हणतो त्याला, लेट मी थिंक. चला आता मला विचार करू द्या. म्हणजे लेट मी, लेट हर, लेट देम जसं असतं तसं लेटच असतं, म्हणजे आपण. मग आता जर लेट्सचं वाक्य आलं, हेही इम्परेटिव्ह सेंटेन्सेस आहे, पण हे लेटसचं वाक्य आहे. लेट्स. त्याचा नियम काय? नंबर 1, याच्यामध्ये रिपोर्टिंग वर्ब जो आहे ना, 2च येतील. त्यापैकी तुम्हाला कुठला एक निवडायचा आहे. एक सजेस्टेड किंवा प्रपोज्ड. सजेस्टेड म्हणजे याच्यामध्ये सजेशन असतं. मी तो म्हणतो ना, चला आता आपण कॉफी घेऊया, मी सजेशन दिलं आहे किंवा मी प्रपोज्ड केलं आहे. प्रपोज म्हणजे तो प्रपोज नाही, जो मुलगा मुलीला करतो किंवा मुली मुलाला करतो, तो प्रपोज नाही. प्रपोज म्हणजे आयडिया मांडणे. आपण म्हणतो ना की प्रपोजल आलेलं आहे गव्हर्नमेंटचं की PSIची जागा वाढणार, ते प्रपोज्ड. म्हणजे प्रपोजचं मिनिंग काय आहे की टू पुट फॉरवर्ड युअर आयडियाज टू समबडी. ठीक आहे, म्हणजे तुमचे आयडिया, तुमचे विचार मांडणे, त्याला प्रपोज्ड म्हणतात. तो तुमचा वेगळा प्रपोज्ड आहे. सजेस्टेड किंवा प्रपोज वापरायचं. नंबर नेक्स्ट याच्यामध्ये कंजंक्शन दॅट येणार आहे. नंबर नेक्स्ट लेट्स. आता इथे इंटरेस्टिंग, लेट्सच्या ऐवजी काय करायचं आहे? तुम्ही दे शूड लिहायचं आहे लेट्स शब्दाच्या ऐवजी, किंवा वी शूड लिहायचं आहे. आता दे शूड कधी आणि वी शूड कधी? जर थर्ड पार्टी बोलते ना की ती त्यांना म्हणाली की चला फिरायला, ती त्यांना म्हणाली, आपल्याला नाही म्हणाली, मग दे शूड वापरायचं. हां, ती मला म्हणाली, मग मी आहे ना त्यामध्ये, किंवा मी त्यांना म्हणालो. जिथं मी आहे, जिथं आपण स्वतः आहोत, जर आपण असू तर वी शूड वापरायचं. जर आपण नाही आहे, थर्ड पार्टी बोलते थर्ड लोकांची, तर दे शूड वापरायचं. ठीक आहे. आणि त्यानंतर एक लक्षात घ्यायचं आहे की याच्यानं 2 डायरेक्ट इनडायरेक्ट होतील, 2 प्रकारे होतील. MPSC दोन्ही देतं. कसं बघा, एक तर कंजंक्शन जोडून आणि एक विदाऊट कंजंक्शन. पण कंजंक्शन जोडलं तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स होतं, हे तुम्हाला माहिती आहे. कंजंक्शन नाही जोडलं, सिंपल सेंटेन्स होतं. मग हे कसं होईल माहिती आहे का? जेरंडचा वापर करून. जेरंड म्हणजे काय? ING, नाऊन. म्हणजे थोडक्यात त्याचे डायरेक्ट इनडायरेक्ट 2 होते लेट्सचे. कसे? एक कंजंक्शन जोडून कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि एक विदाऊट कंजंक्शन सिंपल सेंटेन्स, ज्यामध्ये जेरंड असणार आहे, ING असणार आहे. MPSC दोन्ही ऑप्शन देतं. ठीक आहे. तर पहिला रूल सांगतो बघा, रिपोर्टिंग वर्ब याच्यामध्ये सजेस्टेड किंवा आपल्याला प्रपोज्ड पाहिजे. दुसरा नियम लक्षात ठेवा की याच्यामध्ये मला काय पाहिजे? दॅट हा. तिसरा नियम व्हेरी इम्पॉर्टंट, करत लेट्सच्या ऐवजी दे शूड किंवा वी शूड वापरणार. दे शूड जर थर्ड पर्सन असेल तर, वी शूड जर फर्स्ट पर्सन स्वतः असो तर. क्लिअर? आणि अजून याचं कंजंक्शन न जोडता सुद्धा तुम्ही डायरेक्ट इनडायरेक्ट करू शकताय जेरंडचा वापर करून, ING जोडून सिंपल सेंटेन्स. ते सिंपल सेंटेन्स होतं. कसं ते बघा. आता हे वाक्य लिहिले मी. हे वाक्य STR 2014चं आहे. शी सेड लेट्स गो टू द सिनेमा. ती म्हटली चला पिक्चर बघायला जाऊ. आता ती आपल्याला म्हटली का? नाही म्हटली, ती म्हटली. कोणाला म्हटली आहे? लेट्स गो टू द सिनेमा. आपल्याला स्वतःला उल्लेख नाही आहे, मग हे थर्ड पर्सन आहे. शी थर्ड पर्सन आहे. ती जर मला म्हटली असती तर मी त्यात आलो असतो फर्स्ट पर्सन. मग शी सेड. मग आता मी काय केलं? पहिलं वाक्य बघा, शी सजेस्टेड. इथं प्रपोज पण लिहू शकतात तुम्ही. ते टोल्ड वगैरे सगळं गेलं, ते टोल्ड, आस्क ते नाही येणार. शी सजेस्टेड. नंतर मी दॅट कंजंक्शन जोडला, दॅट. क्लिअर? आणि इथं लिहिलं मी दे शूड. दे शूड का? कारण ती म्हटली, दुसऱ्यांना म्हटली, मला नाही म्हटली ना. ती मला म्हटली असती तर मग मी म्हटलं असतं वी शूड. मग पुढे ॲज इट इज गो टू द सिनेमा. तिने असं सजेशन दिलं की त्यांना की चला पिक्चरला जाऊया. हेज ऑर अजून दुसऱ्या पद्धतीने होऊ शकते. कसं बघा, शी सजेस्टेड घेतलं मी, सजेस्टेड, कंजंक्शन जोडायचं नाही, दे शूड जोडायचं नाही, डायरेक्ट ING लिहायचा, म्हणजे जेरंड लिहायचं. गोईंग टू द सिनेमा. संपलं. दोघंही याचे डायरेक्ट इनडायरेक्ट आहे. म्हणजे तुम्ही जेरंडच्या स्वरूपातही लिहू शकतात किंवा कंजंक्शन जोडून वाक्य लिहू शकतात. बघा, या दोन्ही वाक्यांचा अर्थ सेम आहे. अर्थ सेम आहे. हे वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे आणि हे वाक्य सिंपल सेंटेन्स आहे. म्हणून लक्षात ठेवा, मी जे बोलतोय आता, डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना कंजंक्शन पाहिजेच असं नाही. कंजंक्शन नसलं तरी चालतं. कंजंक्शन आहे. इनडायरेक्ट स्पीचचे सगळे वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्सचे असतात. मी पुन्हा सांगतो, ऐका व्यवस्थित. इनडायरेक्ट स्पीचचे सगळे वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्सचे असतात. तेच कंजंक्शन न जोडता तुम्ही सिंपल सेंटेन्समध्ये पण लिहू शकतात. पण एक नियम आहे त्यात,
अर्थ सेम पाहिजे. जसं बघा यांचा अर्थ सेम आहे, अर्थ सेम आहे. ते बघा, शी सजेस्टेड दॅट दे शुड गो टू द सिनेमा, शी सजेस्टेड गोइंग टू द सिनेमा, एकच अर्थ आहे. मग आपण ते घेतलं तो वाक्य बघा, असिस्टंट सताचं अमेया अजया, अमिया इन्व्हायटेड बर्थडे पार्टी, अजया इन्व्हायटेड हिम, सेम मिनिंग होता त्याचा, म्हणून दोन्ही उत्तर होते. सेम थिंग हे दोन्ही उत्तर असतील. क्लिअर. इथून पुढे लक्षात ठेवा की कंजंक्शन येतोच का डायरेक्ट इनडायरेक्ट नाही, ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये येत नाही. बोलताना खूप शॉर्ट बोललं जातं ॲडव्हान्स भाषेमध्ये, म्हणून तिथं कंजंक्शन वापरणार नाही. तो क्विकली छोटंसं वाक्य, सिम्पल सेंटेन्स, ते सुद्धा करेक्ट आहे. क्लिअर. दुसरं वाक्य बघा, आय सेड टू माय ब्रदर लेट्स गो टू द हिल्स फॉर अ चेंज. आता एक काम करूया, कोण म्हटलंय? आय, म्हणजे मी आहे ना स्वतः याच्यात, मी आहे स्वतः, आला फर्स्ट पर्सन. आणि मी कोणाला म्हटलो? माझ्या भावाला म्हटलं मी, म्हणजे आम्ही दोघं आलो. म्हणजे हा लेट्स कोणासाठी आहे? आमच्यासाठी आहे, फर्स्ट पर्सन. मग लेटस गो टू द हिल फॉर अ चेंज असं मी म्हटलं माझ्या भावाला. मग पहिला नियम, आय सजेस्टेड, प्रपोज पण येईल. आय सजेस्टेड माय ब्रदर, लिस्नर आला हा. दॅट जोडला कंजंक्शन. आता इथे लिहिलं मी विशूड. कळलं का विशूड? का? कारण फर्स्ट पर्सन बद्दल बोलतो मी इथं. इथं थर्ड पर्सन होतं म्हणून ते शुड होतं. विशूड, वी शुड गो टू द हिल्स फॉर अ चेंज. झालंय वाक्य पुढे ॲज इट इज. ऑर ING वालं सिम्पल सेंटेन्स, आय सजेस्टेड माय ब्रदर, सजेस्टेड केलं मी, आय सजेस्टेड माय ब्रदर काय? गोईंग टू द हिल्स फॉर अ चेंज. हे झालं जेरंड आणि हे झालं साधं वाक्य, सिम्पल सेंटेन्स. अर्थ सेमच आहे बघा दोघांचा. ठीक आहे, एमपीचे दोन्ही ऑप्शन देतं. क्लिअर. तर लेटच्या वाक्याचा नियम लक्षात घ्या. दे शूड कुठे वी शूड कुठे समजून घ्या. दे शूड थर्ड पर्सन असेल तर तो अजय प्रियंकाला म्हटला. ठीक आहे, तो अजय राधिकाला बोलला, म्हणजे ते त्यांना बोललेत ना, मग दे शूड. हा, तो अजय मला बोलला, वी शूड. मी त्याला बोललो, वी शूड. मी तिला बोललो, वी शूड. कळते कन्सेप्ट? म्हणून वी शूड कधी येतं? जर फर्स्ट पर्सन असेल तर वाक्यात. दे शूड कधी येतं? जर थर्ड पर्सन असेल वाक्यात. क्लिअर. आणि सजेस्टेड, प्रपोज कुठलाही एक वर्ब तुम्ही वापरू शकताय. फक्त एक लक्षात घ्या, जेरंडचा वापर करून सुद्धा विदाऊट कंजंक्शन सुद्धा डायरेक्ट इनडायरेक्ट होतं. फक्त हेच नाही लेट्सवालं, इतर सगळे डायरेक्ट इनडायरेक्ट विदाऊट कंजंक्शन जोडून सुद्धा होतात. त्या केसमध्ये ते सिम्पल सेंटेन्स असतात. क्लिअर. फक्त अर्थ सेम पाहिजे. गॉट इट. तुम्ही हे नियम आणि हे दोन वाक्य लिहून घ्या. अजून वाक्य लिहू आपण. बघा, दोन वाक्य घेतले पुढचे मी. पहिलं वाक्य असं आहे की लेटस इन्व्हाइट सम फ्रेंड्स टू आवर सन्स बर्थडे सेट द मदर. मदर म्हटली की आपल्या मुलाच्या बर्थडेला आपण बोलूया लोकांना. आता याच्यात आपण स्वतः नाही आहोत, फर्स्ट पर्सन नाही आहे, थर्ड पर्सन आहे मदर. हां बघा, मग याचं कसं होईल? द मदर प्रपोज दॅट. प्रपोज वापरला मी, सजेस्टेड पण बरोबर आहे, प्रपोज पण बरोबर आहे आणि सजेस्टेड पण बरोबर आहे. तुम्ही कुठलाही रिपोर्टिंग वर्ब जोडू शकता येतं. दॅट मी कंजंक्शन जोडला आणि तुम्ही दे शूड लिहिलं. दे शूड का? कारण वाक्यामध्ये ना मदर आहे, कोणाची मदर माहीत नाही, तिचा मुलगा आहे तेही माहीत नाही कोण आहे तो, आपण नाही होते, म्हणून दे शूडचा वापर होईल. ठीक आहे. दे शूड इन्व्हाइट सम फ्रेंड्स टू देअर बर्थडे पार्टी, टू देअर सन्स बर्थडे. हा इथं देअर का? कारण अवर म्हणजे त्यांचा मुलगा येतो, मग त्यांचा देअर होईल, तो देअर सन्स बर्थडे. ठीक आहे. सेम थिंग ऑर होईल, ते जेरंड जोडून. कसं? द मदर प्रपोज्ड आणि पुढे ING, इन्व्हाइटिंग सम फ्रेंड्स टू देअर सन्स बर्थडे. देअर पुन्हा त्यांच्या सनला. ती मदर आपली नाही आहे. जर ती आपली मदर असती, माय मदर सेड, तर इथं आलं असतं वी शूड. इथं आलं असतं वी शूड, दे शूड नाही. आपली आई आहे, ती आपला बर्थडे, मग इथं वी शूड आलं असतं. ठीक आहे. पुढचं वाक्य बघा, ही सेड मी लेट्स प्ले फुटबॉल. आता इथं मी आहे ना, मी मला म्हटलाय तो क्लिअरली मला, म्हणजे फर्स्ट पर्सन आहे याच्यामध्ये. मग फर्स्ट पर्सन आहे म्हटल्यानंतर इथं वी शूड येईल. ही सजेस्टेड मी दॅट, दॅट जोडला वी शूड, दॅट वी शूड प्ले फुटबॉल. किंवा कसं होईल ते अजून, ही सजेस्टेड ING जोडायचं आहे, प्लेइंग फुटबॉल. ही सजेस्टेड मी प्लेइंग फुटबॉल. सिम्पल कॉम्प्लेक्स, सिम्पल कॉम्प्लेक्स, दोन्ही करेक्ट आहे. लिहून घ्या वाक्य. मग आपण आयोगाचे प्रश्न घेऊया. बघा, पहिला प्रश्न राज्यसेवा 2019ला, राज्यसेवा 19ला प्रश्न. आणि हा प्रश्न टॅक्स असिस्टंट सोडाचा कॉपी पेस्ट आहे, ॲज इट इज. घेऊ आपण तोही. 38 पेजला यायचा. 38 पेजला 64 नंबरचा क्वेश्चन आहे. 38ला 64 नंबरचा क्वेश्चन आहे. ही सेड लेट्स लिव्ह द केस ॲट द स्टेशन. इनडायरेक्ट स्पीच विचारला त्याने. हे वाक्य ॲज इट इज कॉपी पेस्ट आहे टॅक्स असिस्टंट सोडाचं. घेऊ तो प्रश्न आपण. ही सेड लेट्स लिव्ह द केस ॲट द स्टेशन. पहिलं वाक्य, ही सजेस्टेड लिव्हिंग द केस ॲट द स्टेशन. बरोबर आहे, जेरंडनुसार, जेरंडनुसार बरोबर आहे. दुसरं, ही सजेस्टेड दॅट लेट्स, लेट्स नाही ना याच्यामध्ये, चुकीचं आहे. दुसरं, ही रिक्वेस्टेड टू लिव्ह, रिक्वेस्टेडचा काही संबंध नाही. 34, ही सजेस्टेड टू लिव्ह, चुकीचं आहे, टू लिव्ह. हां, दुसरं उत्तर असं झालं असतं. पहिलं तर उत्तर आहे माझं याचं, ऑप्शन नंबर 1, पण दुसरं कंजंक्शन जोडून. ही सेड दॅट दे शुड लिव्ह द केस ॲट द स्टेशन. ही सेड दॅट, ही सेड नाही, सॉरी सेड नाही, ही सजेस्टेड दॅट,
ही सजेस्टेड दॅट किंवा ही प्रपोज दॅट दे शुड लिव्ह द केस ॲट द स्टेशन. क्लिअर? ते उत्तर होईल आणि पहिलं ऑप्शन हे उत्तर येईल. उत्तर एक आहे. आता हेच बघा, आपण जर बघितलं ना तर सेम कॉपी पेस्ट आहे आपल्याला हे टॅक्स असिस्टंट 2016चं वाक्य. बघा दाखवतो मी. हां, पेज नंबर 202 पेजला यायचं आहे. त्यातील क्वेश्चन नंबर आहे 66 नंबरचा, 66. 202ला 66. बघा, ॲज इट इज कॉपी हा टॅक्स असिस्टंट 16चा. ही सेड लेट्स लिव्ह द केस ॲट द स्टेशन. पहिलं, ही सजेस्टेड लिव्हिंग द केस ॲट द स्टेशन, हेच उत्तर आहे पहिलं ऑप्शन. दुसरं, ही सजेस्टेड दॅट दे शॅल लिव्ह द केस ॲट द स्टेशन. दे शॅल नाही, दे शुड पाहिजे होतं तिथं, म्हणून दुसरा चुकीचा आहे. तिसरं, ही सजेस्टेड दॅट वी शुड लिव्ह. वी नको, इथं दे पाहिजे होतं, दे शुड लिव्ह द केस ॲट द स्टेशन, म्हणून बीसी चुकीचं आहे. उत्तर आहे माझं ओनली ए. बी करेक्ट राहिलं असतं जर शुड राहिलं असतं तर, सी करेक्ट राहिलं असतं जर दे राहिलं असतं तर. क्लिअर? ठीक आहे. ॲज इज कॉपी तुम्ही दोन्ही वाक्य लिहा ते. पुढचा प्रश्न आहे आपल्याला 122 पेज नंबरला प्रश्न आहे 122. 122ला 78 नंबरचा प्रश्न आहे 78. ST 18. 122 122 त्यातील 78 नंबरचा क्वेश्चन आहे. 78. लेट मी प्रूव्ह माय स्टेटमेंट. आय सेड लेट मी प्रूव्ह माय स्टेटमेंट. आता आपण एक काम करू, इथं लेट अस नाही आहे, व्यवस्थित समजून घ्या. लेट अस नाही आहे याच्यात, लेट अस नाही आहे, लेट मी आहे. लेट मीचं मग लेट आय असतं, ते लेट आयचं मी. ठीक आहे. मग बघा आता, आय टोल्ड टू प्रूव्ह माय स्टेटमेंट. इनडायरेक्ट नाही, आय प्रपोज दॅट आय शुड प्रूव्ह माय स्टेटमेंट. दोन उत्तर आहे. आय सजेस्टेड टू प्रूव्ह माय स्टेटमेंट चुकीचं आहे, सी उत्तर चुकीचं आहे. माझं ओनली बी उत्तर आहे. ए का चुकीचं आहे, कारण टोल्ड आहे त्यात, कारण टोल्ड कोणाला करेल तो. दुसरं जे आय प्रपोज दॅट आय शुड प्रूव्ह माय स्टेटमेंट हे बरोबर आहे. मग ते आय शुड का झालं, कारण त्यात मी आहे. तिसरं का चुकीचं आहे, आय सजेस्टेड प्रूव्हिंग माय स्टेटमेंट पाहिजे होतं. मध्ये आय सजेस्टेड प्रूव्हिंग माय स्टेटमेंट करेक्ट राहिलं असतं, तेही तुम्ही लिहून घ्या करेक्ट करून. ठीक आहे. बस हे 3च वाक्य आतापर्यंत आलेले आहेत यावरती, लेट्सच्या वाक्यावरती. एक वाक्य आलं होतं ST 14ला, ते घेतलं आहे मी. क्लिअर? आता लास्ट पार्ट आहे डायरेक्ट इनडायरेक्टचा, तो म्हणजे एक्सक्लामेटरी सेंटेन्सचा डायरेक्ट इनडायरेक्ट. ठीक आहे. तुम्ही लिहून घ्या, प्रश्न स्क्रीनवर दिसत आहे ते, नंतर ते बघू आपण. बघा, डायरेक्ट इनडायरेक्टचा लास्ट पार्ट आहे आता, शेवटचं वाक्य आहे. आपण पहिलं वाक्य घेतलं होतं असर्टिव्ह सेंटेन्स, दुसरं घेतलं होतं आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, तिसरं घेतलं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, आणि चौथा आणि शेवटचा पार्ट आहे तो म्हणजे एक्सक्लामेटरी सेंटेन्स. या सेंटेन्सची जरा जादू आहे. जादू अशी आहे की याचा स्पेसिफिक रूल नाही की असं वाक्य आलं की असं बनवा, नाही. पुन्हा वाक्याचा संदर्भ ओळखावा लागेल. मग आपल्याला दर्जा जो दिलेला आहे सिलेबसला, पदवी म्हणजेच ॲडव्हान्स इंग्लिश आहे, तर ते वाक्याचा संदर्भ, वाक्यात काय म्हणतोय तो, काय एक्सप्रेस करतोय. आता एक्सक्लेमेटरी म्हणजे काय की आश्चर्य वाक्य, त्यामध्ये भीतीदायक वाक्य, त्यामध्ये आनंदाचे वाक्य, त्यामध्ये शॉकचे वाक्य. तर त्या वाक्याचा जो संदर्भ ओळखेल त्यानुसार आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट करावं लागेल. असं स्पेसिफिक रूल नाही की असं आलं की असं करायचं, नाही. वाक्याचा संदर्भ ओळखायचा आहे. तर त्यासाठी बघा, पहिली गोष्ट याच्यामध्ये रिपोर्टिंग वर्ब एक नाही आहे. याच्यामध्ये एक्सक्लेम्ड आहे, प्रे आहे, डिझायर आहे, विश आहे, अपलॉड आहे म्हणजे कौतुक आहे, शॉक आहे, आनंद आहे, भय आहे, भीती आहे, सगळे वर्ब आहे. हे ओळखायचे कसे, तर वाक्य वाचल्यानंतर ओळखले जातील ते. ठीक आहे. नंबर 2, कंजंक्शन. याच्यात दॅट येणार आहे. दॅट कंजंक्शन ॲसर्टिव्ह सेंटेन्समध्ये होता. दॅट कंजंक्शन पुन्हा आपल्या लेट्सच्या वाक्यामध्ये होता. आणि दॅटचं कंजंक्शन इथं एक्सक्लेमेटरीमध्ये सुद्धा आहे. याच्यामध्ये इंटरजेक्शन वापरले जातात. इंटरजेक्शन म्हणजे काय सांगेल मी तुम्हाला. ते काही इम्पॉर्टंट चॅप्टर नाही आहे, ते हार्डली 10 मिनिटाचं चॅप्टर आहे. ते ब्रॅओ, हुर्रा, हुज्जा, अल्लास, ओ, हे जे शब्द आहे, हे एक्सप्रेशन, हे सगळे इंटरजेक्शन आहेत. मी इंटरजेक्शनचा वापर करत नाही इनडायरेक्ट स्पीचमध्ये. का नाही करणार, कारण जे एक्सप्रेशन आहे ते डायरेक्ट स्पीचमध्ये होईल. ओ, आ, अल्लास, तर ते दोघं वापरतील, आपण नाही वापरायचे ते शब्द. नेक्स्ट थिंग, एक्सक्लेमेटरी मार्क हे पंक्च्युएशन आहे. मग ते पंक्च्युएशन पुन्हा आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये येणार नाही, कारण इनडायरेक्ट स्पीचमध्ये पंक्च्युएशनचा वापर होत नाही. ठीक आहे. नेक्स्ट बघा, याच्यामध्ये ना काही असे शब्द अजून ॲड केले जातील भावना ओळखून. विथ जॉय, आनंद म्हणून. इन अँगर, रागामध्ये. विथ सॉरो, दुःखामध्ये. विथ डिलाईट, आनंद असेल तर ते तुम्हाला ते जोडावं लागतील, ते वाक्याचा संदर्भ ओळखून. ते असं सांगता येणार नाही की कुठला जोडला जाईल, म्हणून 4 पर्यायामध्ये बघायचं याच्यामध्ये हा काय शब्द वापरतोय. कसं आहे बघा. आता पहिलं वाक्य म्हटलं मी, हुर्रा, आय हॅव पास द एक्झाम, ही सेड. आता हुर्रा तो म्हणतोय ना, आपण कशाला म्हणतो हुर्रा, तो त्याचा आनंद आहे, त्याचं एक्सप्रेशन आहे. मग आता पण इनडायरेक्ट स्पीच करू. मग ही एक्सक्लेम, त्याने एक्सक्लेम केला आहे, ते सेड नाही आहे. सेड साधं वाक्य असतं. एक्सक्लेमेटरचं वाक्य कसं असतं, एक्सक्लेम असतं, त्यामध्ये भावना असतं, एक उद्रेक असतो. म्हणून सेड कसं नॉर्मल असतं, ही सेड, ही टोल्ड,
पण हे नॉर्मल वाक्य नाही, याच्यामध्ये ना उद्रेक आहे भावनांचा, म्हणून ते एक्सक्लेम्ड असेल ते. हे एक्सक्लेम विथ जॉय. आता बघा विथ जॉय कुठं आलं, मग ते समजतो मी वाक्याचा संदर्भ. एक्सक्लेम विथ जॉय. आता याची जर आजी मेली असती तर विथ जॉय नसतं, विथ सॉरो. एक्सक्लेम विथ सॉरो, ओ माय गॉड, अलास आय लॉस्ट माय ग्रँडमदर. तिथं विथ जॉय आहे, आनंद आहे त्याला. एक्सक्लेम विथ जॉय, माझा कंजंक्शन आला दॅट, आला दॅट ही हॅड पास द एक्झाम. टेन्स बदलला आपला, हॅवचा हॅड झाला. क्लिअर. दुसरं वाक्य बघा, द ओल्ड मॅन सेड टू मी मे गॉड ब्लेस यू माय सन. मातेत बघा सुरुवात कशी केली मी, ॲड्रेसिंग मी ॲज हिज सन, माझा मुलगा म्हणून त्याने मला काय म्हटलं. द ओल्ड मॅन सेड प्रेड. बघा आता प्रे, इथं एक्सक्लेम्ड होता, इथं प्रे आहे. त्याने प्रे केला की बाबा देव तुझं बरं करू, गॉड ब्लेस यू. त्याने प्रे केला इथं, मग प्रे वर्ब वापरलाय मी इथं. प्रे दॅट कंजंक्शन जोडला, दॅट आय माइट बी ब्लेस्ड. आय माइट बी ब्लेस्ड, ईडी लावला तिकडे, ब्लेस दिसत नसेल तर ब्लेस्ड आहे ते, ब्लेस्ड ईडी. ठीक आहे, आय माइट बी ब्लेस्ड, मी असं माइट की माझं देव भलं करो. ठीक आहे, मग एकच काय आलं हिचं, ॲड्रेसिंग मी ॲज इज सन. वाक्याचा संदर्भ ओळखावा लागेल, त्याचा अर्थ काय म्हणायचा त्याला. तिसरं वाक्य बघा, द कोच सेड टू द कॅप्टन ब्रावो यू डीड वेल. भारी. मग आता बघा, द कोच अपलॉडेड द कॅप्टन. आता अपलॉड कसं काय आलं, मग त्याने कौतुकाचा वर्षाव केला ना, पाठ थोपटली ना त्याची त्याने. इथं कौतुक केलंय, इथं प्रे केलाय, इथं एक्सक्लेम केलाय. बघा, म्हणून तुम्ही असं स्पेसिफिक नाही आहे. ॲडव्हान्स इंग्लिश काय सांगते, अंडरस्टँड करा कन्सेप्ट. पाठांतर नाही आहे कुठलं, असे आले की तसे करावे, क्रियापदाला की कर्म जोडावे, असलं काहीच नाही आहे ते. ठीक आहे, मी इथं बघा, द कोच अपलॉडेड द कॅप्टन दॅट ही हॅड डन वेल. त्याने अपलॉड केलं, कौतुकाचा वर्षाव केला त्याने. क्लिअर. हा रूल, हे 3 वाक्य लिहून घ्या. अजून पुढचे वाक्य घेऊ आपण. बघा आता पुढचे 2 वाक्यात आपल्याला मी लिहिलेत. द लेडी सेड अलास आय लॉस्ट माय सन. आता यामध्ये काय दुःख आहे, यातना आहे, मग तिथं आपण कसं लिहिणार आहोत, द लेडी एक्सक्लेम्ड विथ सॉरो. विथ जॉय नाही, विथ सॉरो, दुःखात म्हटली ती. दॅट कंजे जोडला, शी हॅड लॉस्ट हर सन. हा झाला मला सिंपल पाचचा पास्ट परफेक्ट. ठीक आहे. दुसरं वाक्य बघा, हुर्रा वी हॅव ओव्हरटेकन देम. द बॉय सेड. बॉईज म्हटलं, आपण त्यांना ओव्हरटेक केलं. मग याच्यामध्ये थोडासा एक चाइल्डिश नेचर आहे याच्यामध्ये. ठीक आहे, मग ते कसं होईल, द बॉय शाउटेड विथ डिलाइट. त्यांनी आरडा मारल्या अगदी आनंदाने. काय, दॅट कंजस जोडला, दे हॅड ओव्हरटेकन देम. करताय. मला फक्त एक सांगायचं बघा, इथं विथ सॉरो, इथं विथ डिलाइट, इन अँगर, हे कसे ओळखायचे, तर वाक्याच्या संदर्भानुसार. आणि ते कोण ओळखू शकतं, ग्रॅज्युएट व्यक्ती. ठीक आहे, तर ज्याचं वाचन आहे किंवा जो रिवाइज करतो वारंवार, त्याला बरोबर तिथं अक्कल येते. आणि दुसरी गोष्ट, 4 पर्यायामध्ये लगे आपण कॅचअप करू शकतो की काय आहे ते. क्लिअर. हे 2 वाक्य लिहून घ्या. मग आपण प्रश्न बघूया कुठले आले आयोगाला. बघा 2 प्रश्न रिसेंट आलेले एक्सक्लेमेटरी सेंटेन्स वरती. 266 पेजला प्रश्न आहे, 266. 266ला 63 नंबरचा प्रश्न आहे, 63 नंबरचा क्वेश्चन. त्याने म्हटलंय की पिक आउट द करेक्ट डायरेक्ट स्पीच ऑफ द फॉलोइंग इनडायरेक्ट स्पीच. म्हणजे इनडायरेक्ट स्पीच दिलं तर डायरेक्ट करायचं आहे. मग आता बघा, ही कॉल्ड अपॉन हेवन टू विटनेस हिज रिझॉल्व नेव्हर स्टील अगेन. हे बघा, ही कॉल्ड अपॉन हेवन, त्याने ना हेवनला एक दया याचना केली. काय केली, टू विटनेस हिज रिझॉल्व, की बाबा तू आहे ना, मी जो एक संकल्प करतोय त्याला तू आहे ना विटनेस राहा, त्याला तू साक्षी राहा. कुठला माझा संकल्प आहे, नेव्हर टू स्टील अगेन, की मी कधी चोरणार नाही. ह्या माझ्या वाक्याला, ह्या माझ्या रिझॉल्युशनला तू विटनेस राहा. म्हणजे तो त्याला दया मागतोय, याचना करतो त्याच्या पुढे. हेवनच्या पहिलं वाक्य, सो हेल्प मी हेवन ही क्राईड आय विल नेव्हर स्टील अगेन. हे बघा, आय विल नेव्हर स्टील अगेन हे त्याचं वाक्य आहे, कोट अनकोट मधलं, बरोबर आहे. पहिलं सो हेल्प मी हेवन, हे पण कोट अनकोट मधलं वाक्य आहे, बरोबर आहे. पण इथं ना हेल्पला येस येस कशाला लागलेला आहे. सो हेल्प मी आपलं इम्परेटिव्ह सेंटेन्स सारखं वाक्य आहे. सो हेल्प्स युजलेस आहे ते, हेल्प्स. दुसरं, सो हेवन हेल्प्ड मी. हेल्प्ड मी कसं काय, पास्ट टेन्स, हे चुकीचं आहे. पास्ट टेन्सचं आपल्या इनडायरेक्ट मध्ये होईल. तिसरं, सो हेल्प मी हेवन, ते पण तेच आहे, हेल्प मी चुकीचं आहे. तिसरं. चौथं, सो हेल्प मी हेवन, हे झालं बोललेलं वाक्य. ही क्राईड आय विल नेव्हर स्टील अगेन, हे उत्तर आहे माझं. माझं याचं पॅसिव्ह याचं इनडायरेक्ट स्पीच करताना बघा, एक्सक्लेम नाही आहे. वाक्याचा सेन्स काय बघा, ही कॉल्ड अपॉन, कॉल अपॉन म्हणजे एखाद्याला दया याचना करणे. ही कॉल्ड अपॉन हेवन टू विटनेस हिज रिझॉल्व, की त्याचं जे रिझॉल्युशन आहे, त्याचा जो संकल्प विटनेस राहा की मी आता चोरी करणार नाही. तर तुम्ही उलटे लिहू शकता, डायरेक्टचं इनडायरेक्ट, इनडायरेक्टचं डायरेक्ट. उत्तर आहे 4. दुसरा प्रश्न आहे तो आहे फॉरेस्टला, 239 पेज नंबर.
239 पेजला यायचं आहे. 239 पेज नंबरला, त्यातील 34 नंबरचा क्वेश्चन आहे. 34. शी सेड वुड दॅट आय वुड रिलीव्ह माय पास्ट. काश मी जर माझा पास्ट बदलू शकली असती तर, अशी म्हणते ती. मग शी सेड पहिलं उत्तर. शी सेड कसं काय येईल? दुसरं शी सेड कसं काय येईल? शी विश्ड, बरोबर आहे. तिने ती इच्छा प्रकट केली की काश मी माझा पास्ट चेंज करू शकले असते तर. शी विश दॅट. आय कुड कसं काय येईल तिथं? आय नाही, तिथं शी कुड येईल ना, तो सब्जेक्ट आहे. शी कुड रिलीव्ह हर पास्ट. उत्तरामध्ये 4. बस हे 2च वाक्य आहेत रिसेंट आलेले एक्सक्लेमेटरी सेंटेन्सवरती. ठीक आहे, हे 2 वाक्य लिहून घ्या आणि डायरेक्ट इनडायरेक्ट चॅप्टर इथं संपला डिटेलमध्ये. याच्यात जे टेस्ट होईल आपले टॉपिक वाईज, त्यामध्ये याच स्वरूपाचे प्रश्न असतील, म्हणजे असे आंडूपांडू प्रश्न नसतील त्यामध्ये. ठीक आहे, त्याचा एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ असेल, त्यात पुन्हा रिवाईज होईल. तुम्ही रिवाईज करा, वारंवार वाचा, नोट्स वारंवार वाचा. कुठलं पुस्तक वाचू याच्यापेक्षा नोट्सच वाचा. कीप रिवायझिंग, कीप रिवायझिंग, कीप रिवायझिंग अगेन अँड अगेन, तेव्हा तुमचा स्कोर हाय येईल. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये प्रिपोजिशन चॅप्टरला. सी यू.